तुमची माल ट्रक ओव्हरलोड आहे असे सांगत जादा पैशाची मागणी करणाऱ्या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून चालकाला बेदम मारहाण करून त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी 2 जणांविरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। सिद्धलिंग राचय्या स्वामी वय 31 राहणार सस्तापूर तालुका बसवकल्याण असे मारहाण केलेल्या चालकाचे नाव आहे। ही घटना मंगळवार दिनांक 24 रोजी दुपारी 3 वाजता सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील साबळेश्वर टोलनाक्यावर घडली। धनराज हाके राहणार जुना तुळजापूर नाका सोलापूर व नवनीत डांगे राहणार मडके वस्ती पुरानाका सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। त्यांना 2 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे। मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मालट्रक क्रमांक KA 28 AA 2111 मध्ये चालक स्वामी हा 35 टन सिमेंट तांडूर येथील सिमेंट फॅक्टरीमधून घेऊन तो डिलिव्हरी देण्यासाठी कळंबोली येथे निघाला होता। चालक स्वामी याच्या बरोबर त्याचा चालक मित्र शरद कुमार राहणार सस्तापूर हा पुणे येथे निघाला होता। दुपारी 3 वाजता सदरची मालट्रक साबळेश्वर टोल नाक्यावर आली असता शरद कुमार यांनी स्वामी याला टोल नाक्यावरील कर्मचारी काय म्हणतात ते बघ असे सांगितले। त्यावेळी स्वामी याला लेन क्रमांक 14 वरील कर्मचाऱ्यांनी तुमची गाडी ओव्हरलोड आहे, तुम्हाला अतिरिक्त 85 रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली। तेव्हा माझी गाडी ओव्हरलोड नाही, तुम्ही पाहिजे तर काटा काढून बघा असे स्वामी यांनी कर्मचाऱ्याला सांगितले। त्यावेळी चालक स्वामी व त्या कर्मचाऱ्यांचा वाद झाला व त्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा पैशाची मागणी केली। त्यावेळी स्वामी याने पुन्हा पैसे देण्यास नकार देताच केबिनमधील कर्मचारी बाहेर आला व ट्रकच्या केबिनमध्ये चढून त्याने स्वामी याच्या कानशिलात लगावली व त्याचवेळी गाडीचे फास्टॅग कट झाल्याने मालट्रक बाजूला घेतली। त्यावेळी दुसऱ्या कर्मचाऱ्यांनी येऊन काचेने पायाच्या मांडीवर वार केले, त्यामुळे गंभीर दुखापत होऊन मांडीतून रक्तस्राव सुरू झाला। त्यावेळी चालक स्वामी याने मालट्रक पुढे घेऊन लावली व मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्याला मला मारहाण का केली अशी विचारणा केली। त्यावेळी टोल नाक्यावर उपस्थित असलेल्या काही लोकांच्या चालक स्वामी यास विनाकारण मारहाण केल्याचे लक्षात येताच त्यांनी तोडफोड सुरू केली। तोपर्यंत कर्मचारी पळून गेला होता। पोलिसांनी रुग्णवाहिकेतून चालक स्वामी याला उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणले व उपचार करून अधिक उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। या घटनेची फिर्याद सिद्धलिंग राचय्या स्वामी व 31 राहणार सस्तापूर तालुका बसवकल्याण जिल्हा बिदर यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके करीत आहेत। Now and press the bell icon. Never miss a